यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालक संघटनेचे नेते राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। दरम्यान कोल्हापूरसह राज्यभरातून रिक्षा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाल्यात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। दरवर्षी कोल्हापुरात 26 जानेवारीला रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरतात। यंदा ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा जी आहे त्या भरलेल्या आहेत। माझ्या पाठीमागे आपण रिक्षा पाहतोय, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर कोल्हापूरसह इतरही काही तालुक्यांमधून जिल्ह्यांमधून जे रिक्षा चालक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये सहभागी घेत असतात। आपली रिक्षा जी आहे ती रिक्षा सजवून आकर्षकरित्या या स्पर्धेमध्ये सहभागी केली जाते। खरं तर एक उत्साह आनंदाचं वातावरण जे आहे ते या स्पर्धेमध्ये असते। खरं तर विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक आकर्षक अशा रिक्षा देखील असतात, ज्याच्यामध्ये ऐतिहासिक असेल, काहीतरी त्यांच्या नवीन नवीन थीम असतील, त्या थीमच्या द्वारे रिक्षा सजवल्या जातात। ही समोर देखील आपण रिक्षा पाहतोय जी एक ऐतिहासिक थीम जी ठेवलेली आहे या रिक्षामध्ये, रिक्षाद्वारे आपण पाहू शकतोय जे एक जो ऐतिहासिक जशी एक ज्या गरुड असतील, बुरुज असतील त्या बुरुजांप्रमाणे या रिक्षाला सजावट केलेली आहे। काही मावळे असतील ते मावळे या रिक्षाच्या पुढच्या समोरच्या बाजूला आपण प्रतिकृती देखील पाहतोय। बाजूला 2 हत्ती असतील ते देखील आहेत आणि समोर आणखी काही मावळे जे आहेत ते आपण पाहतोय। खरं तर रिक्षा जर सौंदर्य स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे रिक्षा चालक जे आहेत ते या रिक्षा सजावटीमध्ये अगदी रिक्षा एक लक्झरियस ज्या पद्धतीनं पद्धती असतात त्या पद्धतीने या रिक्षा सजावटी केलेल्या असतात। समोर आपण दृश्य देखील पाहतोय, एक छोटीशी LED स्क्रीन देखील लावलेली आहे आणि जी अद्ययावधक जी तंत्रज्ञान आहेत त्या तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही संपूर्ण रिक्षा जी आहे ती आपण पाहतोय। काही नवनवीन पद्धती असतील त्या पद्धती या संपूर्ण रिक्षामध्ये बसवलेल्या आहेत। फॅन असतील, जर का या वाहनामधून कोणता धूर येत असेल तर त्यासाठी ध्वनी एखादा सूचक असं एक यंत्र देखील याच्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे। याच्या सीट्स असतील त्या, तसेच या रिक्षाच्या आजूबाजूला जर पाहिलं तर राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिकृती असेल, त्याचबरोबर एक ऐतिहासिक ठेवा म्हणून असलेले संपूर्ण या रिक्षाच्या ऐतिहासिक थीम मध्ये आपण पाहायला मिळतोय। ज्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं म्हणजे महालक्ष्मी अंबाबाई देवीचं मंदिर आहे त्याची सुद्धा प्रतिकृती या रिक्षाच्या पाठीमागं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर विविध सजावटीच्या माध्यमातून आपली रिक्षा जी आहे ती कशा पद्धतीनं आकर्षित करता येईल असं एक जो या रिक्षा चालकांचा एक जो उद्देश आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। या रिक्षांमधून जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण खरं तर असतं। रिक्षा चालकाचा जो उदरनिर्वाह आहे तो या रिक्षांमधून वाहत असतो। संपूर्ण महाराष्ट्रभर आपला हा चालक जो आहे तो प्रवाशांना सुविधा देत असतो। मात्र या सुविधा देत असताना आपली रिक्षा सुद्धा कशी आकर्षक असावी असं एक उदाहरण जे आहे ते कोल्हापूरकरांनी ठेवल्याचं पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।